मंथन न्यूज महाराष्ट्र। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार तनपुरेंचे तोंड भरून कौतुक। अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्यातील राजकारणात अनेक प्रकारच्या उलथापालथा होत आहेत, तरी देखील जयंत पाटील व आमदार प्राजक्त तनपुरे हे आहे त्याच ठिकाणी असल्याचे पाहून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त करून आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक केले। तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या आग्रहाखातर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही काळ राहुरी थांबून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असता शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता। महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी राहुरी येथे भेट दिली। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी राज्यात फिरतोय ते माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला। तुम्ही सर्वजण माझे कुटुंबीय आहात। भारतीय जनता पक्षाला वाटते की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रात मैदान मोकळे आहे। त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला देखील भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे। मात्र जयंत पाटील व आमदार प्राजक्त तनपुरे हे एकनिष्ठेने आहेत याचे समाधान उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले। मंत्रिमंडळात असताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असे सांगून त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक केले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राहुरी शहरात आगमन होताच नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। या प्रसंगी अहमदनगरचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राहुरी तालुका प्रमुख सचिन म्हसे यासह तालुक्यातील हजारो शिवसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला। तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हातानाची पर्वा न करता माझं स्वागत करतात। याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे, त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे। आणि ही तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहे। पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे। मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला, म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना? जागेवरच आहे, कारण मंत्रिमंडळात पण होतंय, प्राजक्त पण आहेत आणि तुमचे मामा पण, सगळे जागेवर आहेत। आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभे असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची? मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केले ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही, तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे। इथून यापुढे जी निवडणूक होईल, विधानसभा तर ठरलेलीच आहे, लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.